विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वीचं चॅप्टर 11 अल्कोहोल, फिनॉल अँड इथर याचा पुढील पार्ट शिकणार आहे. साधारण पेज नंबर 244 महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकाचा पेज नंबर 244 इथपर्यंत आपलं शिकून झालेलं आहे. त्याच्या पुढील आपण रिएक्शन्स बघणार आहे. पुढची रिएक्शन आहे इस्टरिफिकेशन. इस्टरिफिकेशन म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगतो. इस्टरिफिकेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ ईस्टर. ईस्टर हा जो फंक्शनल ग्रुप आहे, RC डबल बॉन्ड O आणि R या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंटेशन करतात. R म्हणजे अल्किल ग्रुप, CH3, मिथिल, इथिल असे जो अल्किल ग्रुप असतात ते R ने आपण डिनोट करतो. अल्किल ग्रुप हा कार्बोनिल ग्रुप आहे आणि हा ऑक्सिजन. या पॅटर्नमध्ये जर असेल तर त्याला आपण ईस्टर म्हणतो. आता आपण इस्टरिफिकेशन बघणार आहे. अल्कोहोल आणि फिनॉल ह्या चॅप्टरमधील इस्टरिफिकेशन हा टॉपिक आहे. इस्टरिफिकेशन, अल्कोहोल अँड फिनॉल फॉर्म द ईस्टर बाय रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे आता मी इथे जनरल रिएक्शन लिहिणार आहे. अल्कोहोल ROH, अल्कोहोल जो आहे तो ROH ने रिप्रेझेंट करतात आणि फिनॉल ॲरोमॅटिक म्हणजे AR, ऑर्गन नाही बरं, AR ॲरोमॅटिक OH ने फिनॉल दाखवतात. तुम्ही इथे बेंझिन रिंग काढू शकता आणि त्याला OH, बेंझिन रिंग आणि त्याला OH. फिनॉल या दोघांसोबत जर कार्बोक्सिलिक ऍसिड यांची रिएक्शन केली, कोणता कार्बोक्सिलिक ऍसिड. आता कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे RC डबल बॉन्ड OH हा कार्बोक्सिलिक ऍसिड असतो. आता या कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल याच्यातून हा ग्रुप जो आहे म्हणजे याच्यातला H आणि हा OH या पद्धतीने म्हणजे H2O बाहेर पडेल, -H2O म्हणजे बाय प्रॉडक्ट हा H2O असेल आणि आपला प्रॉडक्ट असेल RC डबल बॉन्ड O आणि इकडचा जो अल्किल ग्रुप आहे अल्कोहोलचा तो त्याला म्हणजे हा मिळाला आपल्याला ईस्टर. सेम त्याच पद्धतीने खाली फिनॉल सोबतही सेम रिएक्शन होईल. मात्र तिथे हा जो अल्किल ग्रुप होता त्या अल्किल ग्रुपच्या ऐवजी ॲरोमॅटिक ग्रुप असेल, म्हणजे हा ॲरोमॅटिक ईस्टर मिळेल आपल्याला. हा पण ईस्टर मिळेल पण हा ॲरोमॅटिक ईस्टर मिळेल. अशा पद्धतीने मी आपल्याला जनरल रिएक्शन लिहून दिलेली आहे. एक एक्झाम्पल लिहून देतो. एक्झाम्पल सॉल्व करूया. अल्कोहोल घेतला C2H5OH, इथेनॉल आणि कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला CH3C डबल बॉन्ड OH.
आपल्याला जर आधी सॉल्व्ह करता येत असेल तर सॉल्व्ह करा. ऍसिटिक ऍसिड, त्याला आपण इथॅनॉइक ऍसिड पण म्हणतो. याच्यात डिहायड्रेशन होणार आहे, वॉटर मोलिक्यूल बाहेर पडेल आणि आपल्याला इस्टर मिळणार आहे. अगोदर तुम्ही प्रयत्न करा, नंतर मी सॉल्व्ह करून देतो. सॉल्व्ह केलं असेल, मिळणारा ग्रुप असेल CH3C+O O, वॉटर निघालेला आहे, म्हणजे हा ऑक्सिजनच्या बाजूला हा इथिल ग्रुप लागेल C2H5. आता इस्टरचं नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने करतो, तर हा जो ग्रुप असतो इस्टर फंक्शनल ग्रुप, तर हा इस्टर फंक्शनल ग्रुप जो आहे ऑक्सिजनच्या साईडला, त्या साईडला जो अल्किल ग्रुप असेल त्याचं नाव आपण आधी लिहितो. मात्र अल्किल ग्रुप जो आहे तो 2 कार्बनचा आहे, इथिल. आणि ह्या पूर्ण ग्रुपमध्ये इन्क्लुडिंग इस्टर ग्रुप, तो जो कार्बन आहे कार्बोनिलचा कार्बन इन्क्लुडिंग तो कार्बन आणि अदर कार्बन अल्किल ग्रुपचे, ते सर्व कॅल्क्युलेट करायचे. 1 आणि 2 आहेत तिथे, म्हणजे इथेन. आता इथेन जो आहे त्याच्यातला मी ई जो आहे शेवटचा तो लिहित नाही, आणि इस्टर ग्रुप असेल तर आपण त्याला OATE लावतो सफिक्स, तर OATE म्हणजे नाव तयार झालं इथिल इथॅनोएट. बऱ्याच मुलांना इस्टरच्या नॉमेनक्लेचरला प्रॉब्लेम येतो म्हणून हे सांगितलं. तर अशा पद्धतीने आपण इथे फिनॉल असेल तर फिनॉलचा इस्टर मिळेल. हे झालं अल्कोहोल आणि फिनॉल यांचा इस्टरिफिकेशन. पुढचा टॉपिक आहे अल्कोहोल फिनॉल रिॲक्ट विथ ऍसिड अनहायड्राइड. इथे पण मी त्याचा जनरल रिएक्शन आपल्याला शिकवतोय. अल्कोहोल फिनॉल यांची रिएक्शन ऍसिड अनहायड्राइड. आता हा पण एक फंक्शनल ग्रुप आहे ऍसिड अनहायड्राइड, RC+1OOC+1OR. हा ऍसिड अनहायड्राइड ग्रुप आहे. तर मित्रांनो आपल्याला इथे प्रोटोनेशन बघायचं आहे. इथे नेमकं कोणता बॉन्ड ब्रेक होतोय आणि किती आणि कसे प्रॉडक्ट मिळतात, कोणते कोणते प्रॉडक्ट मिळतात हे आपल्याला लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथे हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होईल. RC+1O याच्यातला जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होईल आणि आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टर असे 2 प्रॉडक्ट मिळतात. म्हणजे हा जो ग्रुप आहे RC+1O ह्या ग्रुपला हा OH लागेल, म्हणजे आपल्याला मिळाला कार्बोक्सिलिक ऍसिड आणि दुसरा प्रॉडक्ट मिळेल RC+1OO. मी त्याला ह्याच पद्धतीने उलट लिहितो. आता ह्या ऑक्सिजनला हा जो अल्कोहोलचा जो अल्किल ग्रुप होता तो अल्किल ग्रुप लागेल, म्हणजे हा मिळाला आपल्याला इस्टर. अशा पद्धतीने 2 प्रॉडक्ट आपल्याला या रिएक्शन मध्ये मिळतात, ऍसिड अनहायड्राइड आणि अल्कोहोलच्या रिएक्शन मध्ये. पण याला सुद्धा इस्टरिफिकेशन म्हणतो आपण, कारण इस्टर हा प्रॉडक्ट होतोय, बाय प्रॉडक्ट मात्र कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. ह्याच रिएक्शनचा पॅटर्न बघून आपण फिनॉलची पण रिएक्शन त्याच्यासोबत करू शकतो. फिनॉल जर असेल तर हा जो इस्टर मिळतो तो ॲरोमॅटिक इस्टर मिळेल, एवढा बदल मात्र त्याच्यात आहे. तर
आता आपण इस्टरिफिकेशन मध्ये दोन प्रकार बघितलेत. एक अल्कोहोल आणि फिनॉल याचा ऍसिड सोबत, कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत आणि ऍसिड अनायट्राइट सोबत असे दोन प्रकार बघितले. आता पुढचा प्रकार बघणार आहेत ऍसिड क्लोराईड सोबत. याचे एक्झाम्पल आपण घेऊ शकतात प्रॅक्टिससाठी. अल्किल ग्रुप चेंज करा, नंबर ऑफ एक्झाम्पल आपण तयार करू शकतो. आता रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. अल्कोहोल अँड फिनॉल. याची रिएक्शन आपण ऍसिड क्लोराईड सोबत करणार आहे. आता ऍसिड क्लोराईड हा पण फंक्शनल ग्रुप आहे. अल्किल ग्रुप, कार्बोनिल ग्रुप आणि त्याला क्लोरीन. जर आपण ऍसिड हलाइड पण म्हणतो. जर क्लोरीनचा दुसरा घेतला तुम्ही तर ऍसिड हलाइड म्हणणार आहेत, म्हणजे ब्रोमिन घ्या, आयोडीन घ्या. मात्र इथे आपल्याला सिलेबसला ऍसिड क्लोराईड घेतलेला आहे. आपण ऍसिड क्लोराईड मी थोडं तुम्हाला समजावं म्हणून उलट लिहिलेलं आहे. आता ऍसिड क्लोराईड जो आहे याच्यातला H जो आहे हा H आणि क्लोरीन हा ग्रुप बाहेर पडेल. म्हणजे मिळणारा जो प्रॉडक्ट आहे HCl बाय प्रॉडक्ट असेल. मिळणारा प्रॉडक्ट आहे RO, म्हणजे हा वाला अल्कोहोल मधला RO. पुढे कार्बोनिल ग्रुपला तो अटॅच होईल, म्हणजे आपल्याला मिळाला ईस्टर आणि बाय प्रॉडक्ट आहे HCl. सेम जर समजा अरोमॅटिक ग्रुप आहे तर मिळणारा प्रॉडक्ट काय असेल ते पण बघूया. इथे पण HCl बाहेर पडेल. OC OR म्हणजे हा पण ईस्टर मिळतो, पण हा अरोमॅटिक ईस्टर मिळतो. तर अशा पद्धतीने आपण इस्टरिफिकेशन हा जो टॉपिक होता अल्कोहोल फिनॉल इथर हा बघितलेला आहे. तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल चेक करू शकता. इस्टरिफिकेशन मध्ये आपण अल्कोहोल आणि फिनॉल सोबत 3 रिएजंट यूज केलेत. पहिला कार्बोक्सिलिक ऍसिड, दुसरा ऍसिड क्लोराईड, दुसरा ऍसिड अनायट्राइट आणि तिसरा ऍसिड क्लोराईड. असे 3 रिएजंट आपण यूज केलेले आहेत. आणि फॉर्मेशन ऑफ ईस्टर, ॲलिफॅटिक अल्सो अरोमॅटिक ईस्टर हे आपण स्टडी केलेलं आहे. आता आपण ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह जे आहेत त्यांचा स्टडी करणार आहे. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बऱ्याच वेळा बोर्ड एक्झामला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. 2017लाही विचारला गेलेला होता. ॲसिटिल डेरिव्हेटिव्हचे आपण रिएक्शन्स बघणार आहे. मग आता ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह जो आहे, सर्वात अगोदर आपल्याला ॲसिटिल ग्रुप काय असतो ते क्लिअर करूया आपण. CH3COO आणि ह्या साईडला कोणताही फंक्शनल ग्रुप असेल किंवा कोणताही ग्रुप असेल, हा जो ग्रुप असतो हा असतो ॲसिटिल ग्रुप. ॲसिटिल ग्रुप. आता हा जो ॲसिटिल ग्रुप आहे CH3COO हा ॲसिटिल ग्रुप आहे. आता आपण बघणार आहेत ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह. द ॲसिटेट ईस्टर ऑफ अल्कोहोल और फिनॉल, ऑल्सो कॉल आपण त्याला ॲसिटिल ग्रुप म्हणतो, ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह म्हणतो. आता इथे आपण रिएक्शन बघणार आहे. ॲस्प्रिनची रिएक्शन बघणार आहे. फॉर्मेशन ऑफ ॲस्प्रिन. फॉर्मेशन ऑफ ॲस्प्रिन. मुलांना व्हिडिओ लेक्चर बघत असताना आपण या रिएक्शन नोटबुक मध्ये लिहून घेणे इम्पॉर्टंट आहे. लिहून घेत चला. ॲस्प्रिन इज जेनेरिक मेडिसिन. ॲस्प्रिन जे आहे हे जेनेरिक मेडिसिन आहे.
ॲस्प्रिन हा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा पेनकिलर जो टॅबलेट असतात किंवा पेनकिलर ज्या मेडिसिन्स आहेत त्याच्यामध्ये ॲस्प्रिन यूज करतात. डोकं दुखीच्या ज्या गोळ्या असतील त्याच्यामध्ये ॲस्प्रिन कंटेन असतं. मार्केटमध्ये आपण डिस्प्रिन नावाचं पण टॅबलेट बघतो, तर ॲस्प्रिन हे त्याच्यातलाच घटक आहे. तर आपण ॲस्प्रिन कसा तयार होतो ते बघणार आहे. तर ॲस्प्रिन हा जो आहे डेरिव्हेटिव्ह ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ द सॅलिसायक्लिक ॲसिड आहे. मग सॅलिसायक्लिक ॲसिड काय आहे, तर अगोदर आपल्याला सॅलिसायक्लिक ॲसिडचा फॉर्म्युला बघावा लागेल. सॅलिसायक्लिक ॲसिड म्हणजे बेंझिन रिंग, त्याला कार्बोक्झिलिक ॲसिड, तुम्ही डायरेक्टली ते COOH पण लिहू शकता, आणि सेकंड पोझिशनला OH. आता हा झाला सॅलिसायक्लिक ॲसिड. हे त्याचं कॉमन नेम आहे. IUPAC नेम येईल मी नंबरिंग केले कार्बोक्झिलिक ऍसिड या ग्रुप पासून. 2 नंबरला OH आहे म्हणजे 2 हायड्रॉक्सी. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये IUPAC नेम पण दिलेलं असेल सॅलिसायक्लिक ऍसिडच्या ऐवजी, म्हणून मी IUPAC नेम पण लिहून देतोय. 2 हायड्रॉक्सी बेंझोइक ऍसिड. Salicylic acid is react with acetic anhydride. Acetic anhydride लिहिणार आहे. आता जो अनहायड्राइड ग्रुप मी इथे लिहिला होता ऍसिड अनहायड्राइड, तोच ग्रुप लिहितोय. फक्त अल्किल ग्रुप जे होते तिथे मी CH3 ग्रुप लिहिणार आहे. हा झाला आपला ऍसिटिल अनहायड्राइड ग्रुप. acetyl reaction carried out with आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळेल सेम. मी तुम्हाला मागच्या रिएक्शन मध्ये फॉर्मेशन ऑफ ईस्टर मध्ये पण सांगितलं की हा बॉन्ड ब्रेक होतो, इथेही तोच बॉन्ड ब्रेक होईल. CH3C डबल बॉन्ड O, CH3C डबल बॉन्ड O. हा ग्रुप मी वेगळा काढलेला आहे. हा वाला पूर्ण आपल्याला मी गोल करून दाखवलेला आहे. हा ग्रुप आणि जो सॅलिसायक्लिक ऍसिड होता त्याच्यातला जो 2 नंबरला जो OH ग्रुप आहे हा वाला ग्रुप त्याला इथे लागून जाईल. म्हणजे आपल्याला मिळाला ऍसिटिक ऍसिड. यालाच आपण इथेनॉइक ऍसिड म्हणतो. मात्र आपला प्रॉडक्ट तो नाही, हा बाय प्रॉडक्ट आहे. आपल्याला फॉर्मेशन ऑफ ऍस्प्रिन बघतोय, ऍस्प्रिन बघायचंय, तर ऍस्प्रिन मिळेल आपल्याला आता हा पूर्ण ग्रुप तिथे अटॅच होईल. O C डबल बॉन्ड O and CH3 म्हणजे हा पण ईस्टर, हा वाला ईस्टर ग्रुप आणि हा वाला बेंजो ऍसिड ग्रुप, कार्बोक्झिलिक ऍसिड ग्रुप, याचं कॉम्बिनेशन आहे. त्याला आपण म्हणतो ऍस्प्रिन. आपण ऍस्प्रिनचं स्ट्रक्चर व्यवस्थित ड्रॉ करायचं जर परीक्षेत विचारलं गेलं तर. बऱ्याच वेळेस फक्त स्ट्रक्चर विचारलं जातं किंवा पूर्ण रिएक्शन विचारली जाते परीक्षेत, किंवा मोलेक्युलर फॉर्म्युला विचारला जातो परीक्षेमध्ये. बऱ्याच वेळेस मोलेक्युलर फॉर्म्युला विचारला जातो. तर मोलेक्युलर फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करतात ते मी सांगतो तुम्हाला. यालाच आपण ऍसिटिल सॅलिसायक्लिक ऍसिड पण म्हणतो. यालाच आपण ऍस्प्रिनला ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसायक्लिक ऍसिड पण म्हणतो किंवा ऍसिटिल सॅलिसायक्लिक ऍसिड पण म्हणतो. तर हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये किती कार्बन आहेत तो नंबर इथे लिहायचा, किती हायड्रोजन आहेत तो नंबर लिहा, आणि पूर्ण स्ट्रक्चर मध्ये किती ऑक्सिजन आहेत त्याचा नंबर लिहा. इथे हा पूर्ण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन एवढे इलेमेंट त्याच्यामध्ये आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा इलेमेंट नाही. जे काही इथे नंबर तुम्ही लिहिणार कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा, हा त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला असेल ऍस्प्रिनचा. अशा पद्धतीने आपण फॉर्मेशन ऑफ ऍस्प्रिन बघितलेलं आहे. याच्यानंतर आपण बघणार आहे रिएक्शन ड्यू टू ब्रेकिंग ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन बॉन्ड
इन अल्कोहोल. नोट डाऊन करून घ्या. आपण मागच्या रिएक्शन्स मध्ये बघितलं, रिएक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ. तर अल्कोहोल जो ग्रुप होता, अल्कोहोलच्या ग्रुपमध्ये OH बॉन्ड ब्रेकिंगचं रिएक्शन बघितलं आपण. OH बॉन्ड ब्रेकिंगचं रिएक्शन बघितलं. मात्र आपण आता अल्कोहोलमध्ये कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड ब्रेकिंगचं रिएक्शन बघणार आहे या सी पार्ट मध्ये. तर रिएक्शन ड्यू टू ब्रेकिंग ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन बॉन्ड इन अल्कोहोल. त्याच्यातला फर्स्ट जो पार्ट आहे तो फर्स्ट पार्ट असा आहे, रिएक्शन विथ हायड्रोजन हलाइड. हायड्रोजन अँड हलाइड ग्रुप. मग आता हलाइड ग्रुप जे आहेत, हॅलोजन ग्रुप, फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. मात्र आपण जो HX आहे, हा HX जो आपण इथे घेतो तो फक्त HCl, HBr आणि HI घेतो. HF जो आहे हायड्रोजन फ्लोराईड, याचं रिएक्शन आपण 12वीच्या पुस्तकात किंवा म्हणजे 12वीच्या पुस्तकात खूप एखादी रिएक्शन आपल्याला आहे. मात्र बाकीच्या HFचे रिएक्शन आपल्याला सिलेबसला नाहीये. त्याचं रिझन असं आहे, जो हायड्रोजन फ्लोराईडचा जो प्रॉडक्ट मिळतात ते एक्सप्लोजिव्ह प्रॉडक्ट असतात, त्यामुळे ते रिएक्शन आपल्याला स्टडीला नाहीये. तर HCl, HBr आणि HI याचे जर रिएक्शन, हायड्रोजन हलाइडची जर रिएक्शन आपण इथे जनरल रिएक्शन बघणार आहे, हायड्रोजन हलाइडची जर रिएक्शन अल्कोहोल सोबत केली तर अल्किल हलाइड मिळतो. तर जो आपलं सिलेबसमध्ये पहिलं जे चॅप्टर सुरुवात केली होती आपण, हॅलो अल्केन, त्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणतो, त्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आपण अल्किल हलाइड, फॉर्मेशन ऑफ अल्किल हलाइड. या पार्टमध्ये रिएक्शन झालेले आहेत, तरी पण आपण आता रिव्हिजन करून घेणार आहेत. इथे वॉटर रिमूव्ह होतो म्हणून आपण डिहायड्रेशन रिएक्शन पण म्हणू शकतो. आता याच्यातला जो पहिला अल्किल हलाइड मिळणार आहे तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ अल्किल क्लोराइड. अल्कोहोल ROH, अल्कोहोल रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेट HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. कॉन्सन्ट्रेट HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. हा जो अनहायड्रस ZnCl2 आणि कॉन्सन्ट्रेट HCl आहे, याच्या कॉम्बिनेशनला आपण म्हणतो ल्युकस रिएजंट. काय म्हणतो आपण? ल्युकस रिएजंट. LUCUS, ल्युकस रिएजंट. तर या रिएक्शन मध्ये वॉटर या पद्धतीने रिमूव्ह होईल आणि अल्किल ग्रुप या क्लोरीनला लागेल HCl, अल्किल क्लोराइड मिळाला. याचा आपण नंबर ऑफ एक्झाम्पल घ्या, अल्किल ग्रुप चेंज करा, मिथिल घ्या, इथिल घ्या, त्या पद्धतीने आपल्याला मिथिल क्लोराइड, इथिल क्लोराइड या पद्धतीने प्रॉडक्ट मिळतील. आता फक्त आपल्याला जनरल रिएक्शन समजावून सांगतोय. फॉर्मेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड, इथे त्याच पद्धतीने वॉटर रिमूव्ह होईल, RBr तयार होईल. अल्किल फॉर्मेशन ऑफ अल्किल आयोडाइड, इथेही त्याच पद्धतीने वॉटर रिमूव्ह होईल, अल्किल आयोडाइड मिळेल. मात्र अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड या दोघांच्या रिएक्शन्स मध्ये आपल्याला कॅटालिस्ट जो आहे हा रिक्वायर्ड नाहीये. HBr आणि HI या दोघांच्या रिएक्शन मध्ये कॅटालिस्टची रिक्वायरमेंट नाहीये. मात्र HClच्या रिएक्शन मध्ये आपल्याला अनहायड्रस ZnCl2 या कॅटालिस्टची रिक्वायरमेंट आहे. आणि या दोघांच्या कॉन्सन्ट्रेट HCl आणि अनहायड्रस ZnCl2 या कॉम्बिनेशनला म्हणतात ल्युकस रिएजंट. हे विचारलं परीक्षेत, व्हॉट इज ल्युकस रिएजंट. अशा पद्धतीने अल्किल क्लोराइड, अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड यांचं फॉर्मेशन आपण बघितलेलं आहे. द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ HX, या हायड्रोजन हलाइड मध्ये रिएक्टिव्हिटी कशा पद्धतीने आहे, तर ही रिएक्टिव्हिटी मी इथे आपल्याला शो केलेली आहे. HI, नंतर HBr, नंतर HCl. याचा पुढचा जो पार्ट आपण बघणार आहे तो म्हणजे रिएक्शन विथ फॉस्फरस हलाइड. हा पार्ट सुद्धा चॅप्टर नंबर 10 हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये झालेला आहे, तरी पण आपण त्याला असं रिव्हिजन करूया. तर मित्रांनो, फळावरच्या रिएक्शन्स बघून आपल्याला एक आयडिया आली असेल की मागच्या चॅप्टरमध्ये आपण काय बघितलेलं आहे. रिएक्शन विथ फॉस्फरस हलाइड PX3 अँड PX5 या फॉर्मॅटमध्ये. हॅलोजन आपण इथे क्लोरीन घेतलेलं आहे, क्लोरीनचे एक्झाम्पल बघितलेले होते.
जसं PCl3 PCl5 आणि अजून एक रिएक्शन बघितली होती थायोनिल क्लोराईडची, त्याला आपण सल्फोनियल क्लोराईड पण म्हणतो. तर तिघं रिएक्शन समजून घेऊया. अगोदर PX3 आणि PX5. फॉस्फरस हा ट्रायव्हॅलेंट पण आहे आणि पेंटाव्हॅलेंट पण आहे. फॉस्फरस वाय पेंटाव्हॅलेंट ते आपण P ब्लॉकमध्ये बघितलेलं आहे. फॉस्फरस हा पेंटाव्हॅलेंट नेचर का दाखवतो त्याच्याबद्दल आपण आता नाही बोलणार आहेत, आपण डायरेक्टली रिएक्शन बघूया. या तिघं जे रिएजंट आहेत PCl3 PCl5 आणि थायोनिल क्लोराईड, या तिघांसोबत मी डायरेक्टली एक एक्झाम्पल घेतलाय, तो म्हणजे इथेनॉल घेतलेला. इथेनॉल रिएक्ट विथ PCl3, इथेनॉल रिएक्ट विथ PCl5, इथेनॉल रिएक्ट विथ थायोनिल क्लोराईड SOCl2. आता थायोनिल क्लोराईड मध्ये कंडिशन घेतलेली आपण इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. आता पहिल्या रिएक्शन्स मध्ये जर बघितलं आपण तर क्लोरीन काय करतो, क्लोरीन या OH ग्रुपला रिप्लेस करेल. क्लोरीन जे 3 आहेत ते तिघं म्हणजे इथे जगात कोइफिशियंट आपण 3 घेतलेला आहे, 3 OH ग्रुपला हा क्लोरीन रिप्लेस करतोय आणि C2H5Cl म्हणजे 3 वेळेस मिळतोय आपल्याला. मात्र जो बाय प्रॉडक्ट मिळतोय H3PO3 हा कसा मिळतोय ते समजावून सांगतो. OH जे 3 वेळेस निघालेले होते त्याच्यातले तिघं H3 आणि हा फॉस्फरस P आणि हे 3 ऑक्सिजन H3PO3 अशा पद्धतीने तो बाय प्रॉडक्ट मिळतोय. तर हा त्याला पहिल्या रिएक्शन मधला बाय प्रॉडक्ट कसा मिळालेला आहे. आता सेकंड रिएक्शन बघूया. इथेनॉल अँड फॉस्फरस पेंटाक्लोराइड याची रिएक्शन जी आहे ती इथे क्लोरीन एकाच OH ग्रुपला रिप्लेस करतो. इथे 5 टाइम्स तो इन्व्हॉल्व नाही होते. इथेनॉल एकाच OH ग्रुपला रिप्लेस करतोय आणि इथिल क्लोराईड मिळाला. नंतर रिमेनिंग OH ग्रुप रिमेनिंग आहे म्हणजे तो रिप्लेस झालेला आहे. क्लोरीन किती आहे तर 4 आहेत म्हणजे PCl4 राहिलेत. तर याच्यातला एक क्लोरीन आणि एक हा हायड्रोजन म्हणजे HCl बाहेर पडला हा आणि PO आणि इथे 4 मधले एक क्लोरीन निघून गेलेला होता POCl3 हा बाय प्रॉडक्ट मिळाला. अशा पद्धतीने बाय प्रॉडक्ट म्हणजे आपल्याला रिएक्शन मध्ये बाय प्रॉडक्ट कसे मिळतात हे पण जर समजलं तर रिएक्शन लक्षात ठेवायला खूप सोपं जातं. अशा पद्धतीने इथिल क्लोराईड मिळाला. थायोनिल क्लोराईड रिएक्शन विथ थायोनिल क्लोराईड ज्याला सल्फोनियल क्लोराईड म्हणतो. इथे या OH ग्रुपला क्लोरीन रिप्लेस करेल मग OH राहिला. नंतर SO आणि एक क्लोरीन मग HCl जो आहे हा बाहेर पडेल हा वाला आणि SO2 हा. मात्र या रिएक्शन मध्ये खूप एक इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की हा जो SO2 आहे हा गॅसियस स्टेट मध्ये आहे म्हणून अप्पर एरो दाखवलेला आहे. HCl पण आहे गॅसियस स्टेट मध्ये आहे म्हणून असं म्हटलं जातं तिघं रिएक्शन्स मध्ये जो मिळणारे प्रॉडक्ट आहेत इथिल क्लोराईड इथिल क्लोराईड इथिल क्लोराईड हे तिघं प्रॉडक्ट सेम आहेत. मात्र या सर्व तिघं रिएक्शन्स मध्ये सुटेबल बेस्ट सुटेबल रिएक्शन जी असेल ती म्हणजे थायोनिल क्लोराईडची आहे. कारण याच्यात जे बाय प्रॉडक्ट मिळत आहेत ते गॅसियस स्टेट मध्ये आहे. दे गोज ऑन अँड रिमेनिंग प्रॉडक्ट इज प्युअर प्रॉडक्ट बट अदर 2 रिएक्शन्स बाय प्रॉडक्ट इज सेपरेटली त्याला आपण सेपरेटली आउट करू शकतो आउट करावं लागेल आपल्याला. म्हणून थर्ड जी रिएक्शन आहे ही बेस्ट सुटेबल रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ अल्किल क्लोराईड. तर याच्यानंतर आपण बघणार आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्किन. तर मित्रांनो पुढची रिएक्शन आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्किन. अल्कोहोल मी आता इथे जनरल रिएक्शन आपल्याला लिहून देतोय GR. अल्कोहोल रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेट H2SO4 तरी अल्कोहोल मधलं डिहायड्रेशन होईल वॉटर निघून आणि अल्किन मिळेल. इथे कॉन्सन्ट्रेट H2SO4 च्या ऐवजी तुम्ही फॉस्फरिक ऍसिड घेऊ शकता ॲल्युमिना घेऊ शकता. कोणताही रिएजंट घेतला तरी डिहायड्रेशन होणार आहे. आता ही रिएक्शन आपण कम्प्लीट म्हणजे
कशा पद्धतीने त्याच्यातून वॉटर रिमूव्ह होतो ते बघून घेणार आहे. एक्झाम्पलवरून आपल्याला क्लिअर होईल. एक्झाम्पल बघू. हा इथेनॉल लिहिलेला आहे, CH3CH2OH हा इथेनॉल आहे. आता इथेनॉल जो आहे याच्यातला जो CH3 आहे त्याच्यातला मी या पद्धतीने लिहितो, CH2 लिहितो आणि एक हायड्रोजन हा खाली लिहितो आहे. तुम्हाला समजावं यासाठी हा जो वॉटर आहे हा वॉटर H2 हा या पद्धतीने बाहेर निघतोय. हा H2 बाहेर निघतोय, इथला इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होईल, इथला इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होईल आणि दोन इलेक्ट्रॉन मिळून इथे बॉन्ड तयार होईल, डबल बॉन्ड. म्हणजे CH2 हा जो सिंगल बॉन्ड होता, इथला इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाला, इथला इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाला आणि इथे एक बॉन्ड तयार झाला, म्हणजे तो डबल बॉन्ड तयार झाला. CH2 डबल बॉन्ड CH2 हा प्रॉडक्ट मिळाला. इथिन हा आपल्याला प्रॉडक्ट मिळालेला आहे इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेट H2SO. मात्र हे झालं इथेनॉलसाठी. पण जर मोर अल्किल ग्रुप जर असतील तर त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीने त्याच्यातलं इलिमिनेशन होत आहे, ही इलिमिनेशनचा एक रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन आहे इलिमिनेशनची रिॲक्शन. इलिमिनेशन कशा पद्धतीने होतं, आता इथे जे इलिमिनेशन होत आहे हे आहे बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. कोणतं तर बीटा इलिमिनेशन. बीटा इलिमिनेशन 11वी मध्ये स्टँडर्ड 11 11वीत हा पार्ट झालेला आहे, तो आपण इथे परत डिटेल बघूया. जिथे फंक्शनल ग्रुप अटॅच आहे OH तो असतो अल्फा कार्बन आणि त्याच्या शेजारचा असतो बीटा. म्हणजे फंक्शनल ग्रुप जिथे अटॅच आहे तो अल्फावरचा फंक्शनल ग्रुप आणि त्याच्या शेजारी बीटावरचा हायड्रोजन हा रिमूव्ह होईल, डिहायड्रेशन झाला, म्हणून त्याला बीटा इलिमिनेशन असे म्हणतात. मात्र ह्या केसमध्ये आता हे जे खालील एक्झाम्पल दिलेलं आहे ब्युटेन 2OL आहे. ब्युटेन 2OL. आता जिथे OH ग्रुप अटॅच आहे हा झाला अल्फा आणि बीटा कार्बन जे आहे ते दोन आहेत, उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला. डाव्या बाजूचा जो बीटा कार्बन आहे तिथे 3 हायड्रोजन आहेत आणि उजव्या बाजूचा जो बीटा कार्बन आहे तिथे 2 हायड्रोजन आहेत. तर कोणता हायड्रोजन इथे निघेल तर इथे आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळतील. तर ते दोघं प्रॉडक्ट जे आहेत एक वेळेस इथला हायड्रोजन निघेल, म्हणजे पहिला आणि दुसरा जो कार्बन आहे याच्यात डबल बॉन्ड तयार होईल, इथला हायड्रोजन आणि हा OH हा एक प्रॉडक्ट मिळेल. तो प्रॉडक्ट अगोदर मी लिहून देतो. CH2 डबल बॉन्ड CH2 अँड CH3 हा मिळाला आपल्याला ब्यूट 1N. नंतर सेकंड कंडिशन हा OH अल्फावरचा आणि हा बीटावरचा हायड्रोजन CH3 CH डबल बॉन्ड CH अँड CH3 हा मिळाला आपल्याला ब्यूट 2En. मग या दोन प्रॉडक्टची पॉसिबिलिटीज आहे, शक्यता आहे. तर कोणता प्रॉडक्ट हा जास्त मिळेल तर इथे अकॉर्डिंग टू सेट जे प्रूफ